हॅलो अँड वेलकम बॅक. आज मी खूप खुश आहे कारण आज स्टे विथ शिल्पा फॅमिलीने 1000 सबस्क्रायबर पूर्ण केले आहेत. जेव्हा मी हे चॅनल स्टार्ट केलेलं तेव्हा माझ्याकडे ना एक्सपिरियन्स होता ना कॉन्फिडन्स. ते एक छोटासा प्रयत्न होता माझ्या रोजच्या आयुष्यातले छोटे छोटे मुवमेंट्स तुमच्यासोबत शेअर करण्याचा. कधी क्लिनिंग, कधी कुकिंग, कधी साधं आयुष्य, पण तुम्ही त्या प्रत्येक गोष्टीला इतकं प्रेम दिलत की आज आपण 1000 सबस्क्रायबर कंप्लीट केले आहेत. कधी व्ह्यूज कमी आले, कधी मन खचलं, पण तुमच्या एका कॉमेंटने, एका लाईकने मला परत मोटिवेशन दिलं. हे 1000 सबस्क्रायबर फक्त एक नंबर नाहीये, हा माझ्यासाठी एक विश्वास आहे आणि एक रिलेशन आहे. थँक्यू सो मच ईच अँड एव्हरी वन ऑफ यू. स्मॉल माइलस्टोन बट बिग मोटिवेशन. आणि हो, पुढे मी अजून चांगला कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी स्टे कनेक्टेड. घर सांभाळणं म्हणजे फक्त रोजची कामं नसतात. कोणी पाहत नाही, कोणी टाळ्याही वाजवत नाही, पण प्रत्येक स्वच्छ कोपऱ्यामागे आपली मेहनत असते. प्रत्येक गरम जेवणामागे आपलं प्रेम असतं. सकाळी सर्वात पहिले उठून सगळ्यांची काळजी घेणं आणि शेवटी स्वतःसाठी थोडा वेळ ठेवणं हीच तर खरी स्ट्रेंथ असते एका होममेकरची. तर आज मला लिव्हिंग रूम मधले हे शेल्फ क्लीन करून घ्यायचे आहेत, कारण भरपूर दिवस झाले मी हे शेल्फ क्लीन केले नव्हते. तर त्यासाठी या शेल्फ वरचे सगळे आर्टिफॅक्ट्स आणि सगळ्या वस्तू काढून घेतल्या. आता याला व्हिनेगर आणि डिशवॉशिंग लिक्विडने स्वच्छ करून घेते. हे लिक्विड इझिली आपण घरात बनवू शकतो आणि खरंच हे खूप इफेक्टिव्ह आहे क्लिनिंग साठी. म्हणजे कुठे चिकट डाग असतील तेही निघून जातात. या हँगिंग लॅम्प वरती पण खूप धूळ झालेली. घरामध्ये ज्या वर ठेवलेल्या वस्तू असतात त्याकडे खरं तर थोडं इग्नोरच होतं. उन्हाळ्यामध्ये जास्त धूळ येते, त्यामुळे या सगळ्या गोष्टींना क्लीन ठेवणंही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. या शेल्फ वरती जे आर्टिफॅक्ट्स ठेवलेले आहेत त्यावरतीही खूप धूळ जमा झालेली. तर आता जे आर्टिफॅक्ट्स मी वॉश करू शकते त्याला डिरेक्टली वॉश करून घेणार आहे. कधी कधी घर आवरायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो ना. एकदा सुरुवात केली की सगळं किती हलकं आणि फ्रेश वाटायला लागतं. स्वच्छ घर म्हणजे फक्त नीट स्पेस नाही, तर मन शांत, पॉझिटिव्ह व्हाइब्स आणि एक वेगळीच एनर्जी असते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला सगळं एकदम परफेक्ट करायचं नाहीये, फक्त छोट्या छोट्या स्टेप्सने सुरुवात करायची आहे. मी नेहमी छोटे छोटे टार्गेट्स ठेवते, म्हणजे एक शेल्फ, एक कॉर्नर, एक रूम, आणि बघता बघता सगळं घर स्वच्छ होऊन जातं. मी अशी कामं करते वेळेस म्युझिक लावते. घर साफ करताना म्युझिक लावलं की सगळंच बदलून जातं ना. जिथे क्लिनिंग बोरिंग वाटतं तिथे अचानक एनर्जी आणि फन येतो. म्युझिकमुळे मूड इन्स्टंटली फ्रेश होतो, थकवाही कमी येतो आणि काम पटकन होऊन जातं. आपलं आवडतं सॉन्ग लागलं की आपोआप हात चालू लागतात आणि क्लिनिंग सुद्धा एक छोटंसं सेलिब्रेशन वाटायला लागतं. थोडंसं म्युझिक आणि थोडासा पॉझिटिव्ह माइंडसेट इतकंच पुरेसं असतं क्लिनिंग एन्जॉय करण्यासाठी. मग पुढच्या वेळी क्लिनिंग स्टार्ट करण्यापूर्वी तुमचं फेवरेट प्लेलिस्ट नक्की लावा आणि बघा मूड किती इन्स्टंटली चेंज होऊन जातो. या आर्टिफिशियल हँगिंग प्लांट वरती खूप डस्ट होती, त्यामुळे मी याला डिरेक्टली टॅप वॉटरने वॉश करून घेतलं. आता मी हे सगळे आर्टिफॅक्ट्स क्लीन केल्यानंतर याला त्याच्या जागेवरती शेल्फ वरती ठेवून देते. या शेल्फला क्लीन केल्यानंतर खरंच खूप छान वाटलं, कारण भरपूर दिवस झाले माझं हे काम पेंडिंग होतं आणि फायनली हे आज काम पूर्ण झालं. आता मी पटकन सोफा क्लीन करून घेते, कारण मी काही आर्टिफॅक्ट्स यावरतीच ठेवलेले. पहिले सोफा कव्हर काढून याला छान झटकून घेते, म्हणजे यावरतीची डस्ट आहे ती पण निघून जाईल.
सोफा छान व्हॅक्यूम करून घेतल्यानंतर आता मी हे सोफा कव्हर्स यावरती टाकून घेते। मी नेहमी सोफ्यावरती हे असे कव्हर्स टाकणं प्रेफर करते, कारण माझ्या घरामध्ये छोटी मुलगी आहे। सोफ्यावरती कव्हर्स टाकल्यामुळे सोफा थोडासा तरी प्रोटेक्टेड राहतो। इथे माझा सोफा क्लीन करून झाल्यानंतर आता मी कार्पेट व्हॅक्यूम क्लीनरने क्लीन करून घेते। माझ्याकडे लिव्हिंग रूम आणि बेडरूम मध्ये हे फ्रेंच डोअर्स लावलेले आहेत। या डोअर्सला ग्लास आहे, त्यामुळे यालाही नेहमी क्लीन करत राहावं लागतं। तर या डोअरलाही मी सेम लिक्विडने स्प्रे करून याला छान वाईप करून घेणार आहे। सानवी खेळते वेळेस न कळत या डोअर्सला खूप वेळा टच करते आणि हे डोअर जेवढे क्लीन असतील ना तेवढे सुंदर दिसतात। त्यामुळे मी या डोअर्सला नेहमी क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करते। उन्हाळा आला की झाडांनाही थोडी एक्स्ट्रा केअरची गरज लागते, कारण जसं आपल्यालाही हीटचा त्रास होतो तसंच झाडांनाही होतो। उन्हाळ्यामध्ये सकाळी लवकर किंवा संध्याकाळी झाडांना पाणी दिलं तर ते जास्त फ्रेश राहतात। दुपारच्या कडक उन्हात मी झाडांना पाणी देणं अवॉइड करते। तर या शेल्फवरती मी सगळे इंडोर प्लांट्स ठेवलेले आहेत। या प्लांट्सवरती मी आता पाणी स्प्रे करून घेते, म्हणजे प्लांट्स छान फ्रेश दिसतात। माझ्या बाल्कनीमध्ये रोज चिमण्या येतात, त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी इथे पाणी ठेवतो एका पॉटमध्ये। ते पाणी मी आता रिफिल करून ठेवते। तर ही सगळी कामं झाल्यानंतर आता मी आली आहे किचनमध्ये। आज माझा उपवास आहे, त्यामुळे मला फक्त तनुजसाठी जेवण बनवायचं आहे। त्याला मेथीची भाजी खूप आवडते, त्यामुळे मी नेहमी मेथी अशी निवडून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते। मेथी जेव्हा फ्रीजमध्ये निवडून ठेवलेली असेल तेव्हा ती बनवायला खूप इझी पडते।
ज्या दिवशी मला घरातली क्लिनिंगची कामं करायची असतात त्या दिवशी मी जेवणाचा मेन्यू खूप सिंपल ठेवते. दुपारचं जेवण बनवल्यानंतर किचन क्लीन करून घेतलं आणि मग आम्ही दोघांनीही बसून जेवण केलं. जेवण झाल्यानंतर थोडा आराम केला आणि आता मी आली किचनमध्ये परत चहा बनवण्यासाठी. आज लिव्हिंग रूम पूर्ण डीप क्लीन केल्यामुळे मलाही खूप थकवा आलेला. कधी कधी वाटतं हे कधी संपणार आहे का? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आवरायचं, बनवायचं, पुन्हा आवरायचं, एकच सायकल रोजच, कधीच न संपणार. आज शेल्फ्स क्लीन केले, उद्या पुन्हा डस्ट येणार. किचन क्लीन केलं, उद्या पुन्हा भांडी जमा होणार. आज सगळं परफेक्ट केलं तरी उद्या पुन्हा तीच सुरुवात. आपण घर आवरतो कारण आपल्याला आपल्या लोकांसाठी एक शांत आणि सुंदर जागा बनवायची असते. आपण जेवण बनवतो कारण आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहायचं असतं. हो, हे काम कधीच संपत नाही, पण कदाचित ते कधीच संपायलाही नको, कारण या छोट्या छोट्या रिपीटेड गोष्टींमध्येच आपलं आयुष्य दडलेलं असतं. त्या झाडांना रोज पाणी घालणं, त्या कपातला रोजचा चहा, रोजची तीच स्वच्छता, यात काही मोठं नाही, पण यातच सगळं काही आहे. कधी कधी थोडा थकवा येणं नॉर्मल आहे. थोडा ब्रेक घ्यायचा, स्वतःसाठी चहा बनवायचा आणि परत याच गोष्टींमध्ये आपला हॅपीनेस शोधायचा. होम मेकिंग म्हणजे परफेक्शन नसतं, तर ते आहे पेशन्स, प्रेम आणि आपल्या लोकांसाठी जगणं. आणि खरं सांगायचं तर तुम्ही जे करता ते खूप मोठं आहे, जरी कोणी रोज सांगत नसेल तरी. कारण रोज घर चालतं ते फक्त एका होम मेकरमुळे. चला तर मग भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.